नमस्कार मैत्रिणींनो, ज्योत्स्ना रेसिपीमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज मी ज्योत्स्ना कुलूरकर तुम्हाला माझ्या घरची पूजा कशी केली ते दाखवित आहे। तर चला बघूया। रेसिपीने दाखविता मी घरची पूजा दाखवित आहे। कोणतीही पूजा करण्यापूर्वी प्रथम दीप प्रज्वलित करून दीपाला स्थापित करायचा आहे। या पद्धतीने तांदळाची रास ठेवायची आणि त्यावर दिवा प्रज्वलित करून ठेवायचा आहे। आज आपण पहिला सोमवारी कशी पूजा करीत आहे ते दाखवित आहे मी। तर इथे एक अशी प्लेट करून घेतलेली आहे आणि आपल्याला आता शिवपिंडीचा अभिषेक करायचा आहे। आणि मी ही देवघरात मांडलेली आहे। तर गणपतीचं अभिषेक करून त्यांची स्थापना करून घेतलेली आहे देवघरामध्ये। म्हणून मी आता इथे वेगळं गणपतीचं म्हणजे अभिषेक करून ठेवलेलं नाही आहे। मी आता शिवलिंगाचीच पूजा करीत आहे। समजा आपण वेगळी दुसरीकडे मांडत असेल तर आपण गणपतीचा अभिषेक करून वेगळं असं म्हणजे त्या जागेवर मांडायची गणपतीची मूर्ती। परंतु आता देवघरातच करीत आहे, त्यामुळे मी देवघरात मूर्ती मांडलेली आहे, म्हणून मी मांडत नाही आहे। तर आता आपण प्रथम अभिषेक करूया। प्रथम आपल्याला शुद्ध जलाने करायचं आहे। तुमच्याकडे समजा गंगाजल असेल तर थोडं यामध्ये गंगाजल टाकून घ्यायचं आणि शुद्ध पाण्याने करायचं आहे। गंगाजल टाकलं की पूर्णच आपलं हे गंगाजल होऊन जातं। या पद्धतीने करायचं आहे। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवायचा जाप करायचा आणि अभिषेक करायचं। आणि मग मी कच्चं दूध घेतलेलं आहे। तुम्ही पंचामृतही घेऊ शकता, परंतु मी कच्चं दुधाने करीत आहे। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय असं म्हणत मंत्र जाप करायचा आणि अभिषेक करायचा आहे। आणि त्यानंतर शुद्ध पाण्याने करायचं आहे आणि मूर्तीला पुसून मग स्थापित करायची आहे। मी शिवलिंग ठेवून घेतलेली आहे। आता आपल्याला प्रथम त्यावर गुलाल आणि बुक्का टाकून घ्यायचा आहे या पद्धतीने। आणि मी दिव्याचं पूजन करून घेतलेलं आहे। व्हिडिओ मोठा होतो म्हणून मी आता तुम्हाला दाखवित नाही आहे। आणि चंदन लावून घ्यायचं आहे। मी मोठा व्हिडिओ बनविलेला आहे। चंदन आपल्याला 7 ठिकाणावर लावायचं आहे, म्हणजे हा शिवचा पूर्ण परिवार आहे। तर या ठिकाणी आपण पूर्ण चंदन लावून घ्यायचं आहे। आता आपल्याला यावरनं बेल वाहायचं आहे। बेल असं 3 पानांचं बेल घ्यायचं आहे आणि या पद्धतीने 3 पानाचं बेल घ्यायचं आणि मधल्या पानाला आपल्याला चंदन असं लावून घ्यायचं आहे आणि हे बेल असं पालथं टाकायचं आहे। या पद्धतीने ओम नमः शिवायचा जाप करत जायचं। 5 वाहू शकता, 11, 21, 108 या पद्धतीने आपण बेल वाहून घ्यायचं आहे। बघा मी फूल घेतलेलं आहे। आता आपल्याला आपल्या शिवाला तर पांढरं फूल खूप अतिशय प्रिय आहे, परंतु पांढरं फूल मिळालं नाही मला। कधी कधी कसं मिळत नाही, तर मी लाल फूल घेतलेलं आहे हे गुलाबाचं आणि हे शेंद्री फूल घेतलेलं आहे। नाही मिळालं तर काही हरकत नाही। आणि हे आपलं धोत्र्याचं फळ हे अतिशय प्रिय आहे, हेही वाहायचं आहे। या पद्धतीने मी येथे हे वस्त्र बनवून घेतलेलं आहे कापसाचं, हे वाहायचं आहे आपल्याला। आणि त्यानंतर आपल्याला पानाचा विडा ठेवून घ्यायचा आहे। 1 रुपयाचा शिक्का घेतलेला आहे आणि त्यावरनं सुपारी घेतलेली आहे आणि त्यांची पण पूजा करून घ्यायची आहे। विड्याची पण हळद कुंकू अक्षदा वाहून या पद्धतीने फूल पण वाहून घ्यायचं आहे आणि नैवेद्य ठेवायचा आहे। बघा मी दूध घेतलेलं आहे इथे आणि पाणी एका पेल्यामध्ये पाणी घेतलेलं आहे। तुमच्याकडे गळती असेल तर गळती अवश्य ठेवा। आता आपण इथे नैवेद्यही लावून घेतलेला आहे।
गळती ठेवण्यापूर्वी आपल्याला शिवामूठ अर्पण करायची आहे. तर मी हे तांदूळ दुधाने भिजवून घेतलेले आहे आणि हे आपल्याला आता इथे शिवलिंगावर वाहायचे आहे. बघा, शिवमूठ अशी अर्पण करायची आहे आणि म्हणायचं आहे, शिवा शिवा महादेवा, माझी शिवमूठ ईश्वरा देवा, मनातल्या इच्छा पूर्ण कर रे देवा. असं 3दा आपल्याला ही शिवमूठ अर्पण करायची आहे आणि मंत्र जाप करायचा आहे या पद्धतीने. आणि त्यानंतर आपल्याला गळती ठेवायची आहे. शेवटी आपल्याला आरती करायची आहे, कापूर लावायचा आहे. कशी वाटली तुम्हाला माझी साधी सोपी पूजा कमेंट्स करून कळवा. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा आणि नवीन नवीन छान सण येतात ते करत राहा. धन्यवाद.